अहमदाबाद येथील विमान अपघाताने संपूर्ण देश सुन्न झाला। संपूर्ण जगभरातून या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांप्रती संवेदना व्यक्त केल्या जात आहेत। दरम्यान आम्ही या दुःखात सहभागी आहोत असं राज ठाकरे यांनी सांगितलं। पण सोबतच राज ठाकरे यांनी DCCAचा कारभार तसेच अपघातग्रस्त ड्रीमलाइनर या विमानाबाबत मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत। जगभरात ड्रीमलाइनर या विमानाची उड्डाणं थांबवली जात असताना या विमानाला उड्डाण घेण्यास तसेच 40हून अधिक ड्रीमलाइनर विमानांची ऑर्डर देण्यास सरकारने परवानगी का दिली असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे। याविषयी बोलताना ते म्हणाले की बोईंगच्या ड्रीमलाइनर विमानाबद्दल खूप तक्रारी होत्या। ड्रीमलाइनरची सेवा 2020 ते 2023 या काळात अनेकदा जगभरात तांत्रिक कारणांमुळे खंडित झाल्याचा इतिहास असताना एअर इंडिया पासून अनेक विमान कंपन्यांनी 40हून अधिक ड्रीमलाइनर विमानांची ऑर्डर दिली आणि या सगळ्याला सरकारने परवानगी का दिली? DCCAने इतका पण विचार केला नाही का असं म्हणत राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे।